नमस्कार, नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी इथे आकाड स्पेशल थाळी बनवणार आहे। तर आजच्या थाळीमध्ये मी बनवणार आहे चिकनचा लाल रस्सा आणि चिकनचा पिवळा रस्सा, सोबतच भाकरी आणि देशी कण्या सुद्धा बनवणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि बनवून मला कमेंट करून सांगा। तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मग चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चिकनचा रस्सा आणि चिकनचा पिवळ्या पाण्याचा रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। या चिकनला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तसंच इथे 2 कांद्यांचे असे उभे काप करून घेतलेले आहेत। खोबऱ्याचा तुकडा थोडासा असा कट करून घेतला आहे उभ्या साईजमध्ये। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे 2 तुकडे, एक टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि इथं कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। तसंच इथं मी 2 ते 3 तेजपत्ते घेतलेले आहेत, एक स्टार पूर घेतलेला आहे, एक मसाला विलायची, 4 मिरे आणि 4 लवंगा घेतलेले आहेत। तर इथं मी खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आलं आणि लसूण ॲड केलं। तसंच हा बारीक चिरलेला कांदा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे आपल्याला चांगलं बारीक असं चेचून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये फिरवलं का एकदम गाळ होतं। असं थोडंसं आपल्याला दरदर करून घ्यायचं आहे बरं का। खलबत्त्यातली तसं म्हणसाल तर टेस्ट खरंच थोडी वेगळीच असते। तर हे पहा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं कुटून घेतलेलं आहे आणि ही जी वाटण आहे मी खलबत्त्यात बनवलेलं ती पिवळ्या रस्स्यासाठी बनवलेलं आहे। तर इथे मी एक छोटीशी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अर्धी पळी तेल ॲड करूया। तेलात आपलं गरम झालं का आता हे चेचलेले जे वाटण आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करूया। तर याला मी जास्त भाजून घेतलं नाही, फक्त थोडासा या कांद्याच्या कच्चेपणा जाऊस्तोपर्यंत थोडं भाजून घेतलं। तर आता याच्यामध्येच मी थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करते आणि 2 चमचे हळद तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी या जास्त करू शकता। अजून थोडं अर्धा मिनिटभर परतून घेऊया। 2 मिनिट असं व्यवस्थित हे सगळे मसाले मी भाजून घेतले। आता याच्यामध्ये चिकन ॲड करूया। चिकन सुद्धा मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर तुम्हाला जर काही पिवळ्या पाण्यामध्ये खोबऱ्याचा वापर करायचा असेल किंवा खोबऱ्याचं आणि लसूणचं वाटण करून टाकायचं असेल तर ते सुद्धा छान लागतं, पण मी साध्याच पद्धतीने बनवत आहे त्यामुळे मी याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण वगैरे टाकलेले नाही। तर आता हे चिकन आपल्याला 4 ते 5 मिनिट मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या ताटाच्या वरती थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे। अशी स्टेप वापरली का आपलं चिकन शिजायला मदत होते, म्हणजे लवकर शिजून निघतं। तर आता ही कढई मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून देते आणि इथे एक तवा तापत ठेवला आहे। तर आता या तव्यावरती मी थोडंसं ह्या चमच्याने तेल ॲड करून घेत आहे। थोडंसंच टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं। याच्यामध्ये सर्वात पहिले मी आता खोबरं भाजून घेणार आहे बरं का। तर आता हे खोबरं सुद्धा मी 1 मिनिटभर असं ब्राऊन होतोपर्यंत भाजून घेतलं। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता याच तव्यामध्ये हे 2 कट केलेले कांदे सुद्धा आपल्याला ब्राऊन कलर होतोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी हा कांदा ब्राऊन कलरवरती व्यवस्थित असा 2 मिनिटभर परतून घेतला। तर आता याच्यामध्ये हे कट केलेले टोमॅटो सुद्धा भाजून घेऊया। आता मी या लसणाच्या पाकळ्या सुद्धा याच्यामध्ये थोड्याशा परतून घेणार आहे। तर हे टोमॅटो सुद्धा मी मऊपर्यंत थोडंसं भाजून घेतलं। तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता हे आपण सगळं परतलेलं 5 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर आता इथं आपण चिकनची कढई उघडून पाहूया। तर हे पहा, तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्या ह्या चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि दिसायला सुद्धा एकदम मस्त दिसत आहे। तर हे जे वरती पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आता मी याच्यामध्ये ॲड करते। पाणी ॲड केल्यानंतर हा गॅस आपल्याला मीडियम करून ही प्लेट पुन्हा एकदाशा अर्ध्यावर झाकून घ्यायची। पूर्ण नाही झाकायची, अशी थोडीशी हाफ झाकायची। तर आता हे खोबरं थंड झालेलं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। फक्त खोबरंच आधी बारीक करायचं आहे आपल्याला। खोबरं असं सेपरेट बारीक केलं का खूप छान असं मस्त बारीक होतं आणि हे सगळं मिक्स बारीक केलं का मग आबडधोबड असा आपला मसाला राहतो। तर आता खोबरं बारीक केलं का त्याच्यामध्येच कांदा आणि टोमॅटो लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया।
थोडंसं फिरवून घेतलं आणि आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि पुन्हा एकदा थोडंसं फिरवून घेऊया। तर अशा पद्धतीने मी इथं हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे। तर इथं गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये एक पळी आणि अजून एक पळी अशा 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। तर आपला पिवळा रस्सा इकडं शिजत आहे, तोपर्यंत इकडं आपण मसाला भाजून घेऊया। तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये हे खडे मसाले टाकून घेऊया। खडे मसाले थोडेसे फ्राय करून घेऊ। आता याच्यामध्ये हे बारीक केलेलं वाटणसुद्धा ॲड करून घेऊया। तर आता हे वाटण व्यवस्थित असं 2 मिनिटभर परतून घेऊया। थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। तर आता हा मसाला मी थोडासा भाजून घेतलेला आहे, त्याच्यातच हा कांदा लसूण मसाला किंवा घरगुती मसाला 2 चमचा ॲड केलं, तसंच गरम मसाला 1 चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, हे फक्त कलरसाठीच वापरत आहे। आणि इथं थोडासा मी घेतलेला आहे चिकन मसाला। आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून 1 मिनिटभर परतून घेऊया। तर आता हा मसाला मी व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला। आता गॅस बंद करूया। तर इकडे चिकन शिजत आहे, तोपर्यंत आपला मसालासुद्धा मस्त असा भाजून तयार आहे। तर आता आपण हा चिकनचा पिवळा रस्सा उघडून पाहूया। तर हे पाही इथं तुम्ही बघू शकता, मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आणि हे चिकन आपलं शिजलेलं आहे बरं का। शिजले का ते चेक करूया। तर हे पापड मस्तपैकी चिकन शिजून तयार आहे। तर या पिवळ्या रश्श्यामध्ये मी हा 1 ग्लास पाणी ओतलं होतं, तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी या जास्त करू शकता। तर हा सूप मी एकदम साध्या पद्धतीने बनवलेला आहे, पण टेस्टला खरंच खूप छान लागतो। तर अशा पद्धतीने सूप बनवून तुम्ही 9 ते 10 महिन्याच्या बाळाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा देऊ शकता। लहान मुलांना तर खरंच खूप ह्या सूपाचा ना खूप फरक पडतो। तर आता मला थोडासा लागणार आहे, मी एका वाटीमध्ये काढून घेते अशा पद्धतीने। तर इथं मला 1 वाटीच पिवळं पाणी लागणार होतं, त्यामुळे मी 1 वाटीच काढून घेतलेला आहे। तर याच्यातला पिवळा रस्सा जेवढा मला लागायचा होता तेवढा मी काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्येच आता मी हा भाजलेला जो मसाला ह्या कढईमध्ये होता तो सुद्धा याच्यामध्ये असा ॲड करून व्यवस्थित असा मिक्स करून घेतला। असं केल्यानं खरंच आपला वेळ खूप वाचतो, त्यामुळे मी कधी पण अशाच पद्धतीने ही भाजी बनवते। तर आता याच कढईमध्ये मी ज्या मिक्सरमध्ये मसाला बारीक केला होता ह्या भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे भांडंसुद्धा साफ करून घेतलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये दुसरा पण पाण्याचा 1 ग्लास मी ॲड केला आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी या जास्त करू शकता। तर आता हे पाणीसुद्धा मी कोमट करून घेतलं, याच्यामध्ये ॲड करून घेऊया। तर आता हे चिकन आपल्याला फक्त 4 ते 5 मिनिट मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करते। मीठ थोडंसंच टाकायचं आहे, कारण आपण पिवळ्या पाण्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं। मिक्स करून घेऊया आणि असं अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। तर आता इथं बघू शकता तुम्ही, आपली चिकनची भाजीसुद्धा मस्त अशी बनून तयार आहे। तर आता गॅस बंद करूया आणि वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया। तर ही कोथिंबीर कधी पण कोणत्याही भाजीमध्ये टाकताना गॅस बंद करून टाकायची आहे, म्हणजे ह्या कोथिंबीरीचा कलर लास्टपर्यंत टिकून राहतो। तर ही चिकनची भाजी मी 4 लोकांसाठी बनवलेली आहे, 4 लोकांसाठी पुरेसे होते। तर इथं आता आपला पिवळा रस्सासुद्धा बनवून तयार आहे आणि तसंच चिकनचा रस्सासुद्धा बनवून तयार आहे। तर आता आपण कण्या बनवण्यासाठी घेऊया। तर ही जी कण्याची भरड आहे ती एकदम देशी मकाची आहे, गावावरून एका माझ्या मैत्रिणीनं खास माझ्यासाठी दिलेली आहे। आणि तुम्हाला जर का ह्या कण्या बनवायच्या असतील तर दुकानातून 1 किलो मका आणून गिरणीवरून असं भरड करून आणू शकता। तर इथे मी कढई तापत ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्या अंदाजाने थोडंसं पाणी ओतायचं आहे। तर इथं मी अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलं आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा ॲड करूया। ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे बरं का। तर या पाण्यामध्ये मी थोडंसं नकळत अर्धा चमचा तूप ॲड करते। तुम्हाला आवडतं असेल तर तुम्ही ॲड करा किंवा नाही केलं तरीसुद्धा चालेल। आपण पूर्वीच्या पद्धतीने या पाण्यामध्ये असा शिरा वैरत होतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ थोडं थोडं टाकून वैरून घ्यायचं आहे। तर इथे एक मी चमचा घेतलेला आहे आणि इथं थोडंसं ह्या चमच्याने थोडं थोडं पीठ टाकून वैरून घेणार आहे। हे असं ह्या पद्धतीने हलवत राहायचं आहे बरं का, नाहीतर गाठ्या होऊ शकतात आपलं। हे अशा पद्धतीने
तर आपल्याला अंदाजानेच याच्यात मिक्स करायचं आहे बरं का, याचं माप वगैरे काही नसतं. हे घट आलं का आपल्याला बंद करायचं आहे. तर हे पाहता हे घट यायला सुरुवात झालेली आहे. तर इथं थोड्याशा गुठळ्या झाल्या तरीसुद्धा ह्या नंतर आपोआप फुटून जातात. ह्या चमच्याने थोडंसं असं हलकं करून घेऊया अशा पद्धतीने. तर चिकनच्या भाजीमध्ये किंवा मटणच्या भाजीमध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कण्या बनवून खा. अगदी तुम्ही भात खायला सुद्धा विसरून जाल, एवढ्या टेस्टी या कण्या लागतात. पूर्वीच्या काळी तर बरेच असे लोक बनवायचे, आता सगळेच लोक विसरून गेले. मक्याची अशी भरड बनवून तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवली आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला खायचं मन होईल तेव्हा तेव्हा तुम्ही बनवून असं खाऊ शकता. तर ह्या कण्या बनवायला फक्त मोपून 2 ते 3 मिनिट लागतात. तर तुम्ही सुद्धा खरंच भाताचं प्रमाण खायचं कमी करा आणि अशा पद्धतीने कण्या बनवून खा. तर आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं आहे. तर आता ह्या कण्या आपण गाठी व्यवस्थित अशा फोडून घेतल्या आणि 2 मिनिटासाठी वाफवून घेऊया. तर आता इथं 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आपण हे झाकण उघडून पाहूया आणि थोडंसं हलवून घेऊया. तर हे पहा आपल्या ह्या कण्यासुद्धा शिजलेल्या आहेत, मस्तपैकी शिजून तयार आहेत. तर आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून झाकून देऊया. गॅस बंद करून मी झाकलेला आहे बरं का. चिकनच्या रश्श्यासोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी बनवू. तर हे बाजरीचं पीठ मी व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ हे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर आता हे पीठ मी व्यवस्थित असं दोन्ही हाताने मळून घेतलं. तर आता या पिठाचा आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला केवढी भाकरी मोठी पाहिजे तेवढ्या अंदाजाने तुम्ही गोळा करून घ्यायचा आहे. तर इथं मी मीडियम साईजचा गोळा तयार करून घेतलेला आहे. इथं खाली थोडंसं आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसा पिठाचा असा हात करून घ्यायचा आहे. याला थोडंसं चोळून घ्यायचं आणि नंतर याच्यावर टाकून असं गोल गोल करून थापून घ्यायची आहे. तर ही भाकरी थोड्या वेळेस मी एका हाताने थापून घेतली आणि आता थोडंसं पीठ घेऊन दोन्ही हाताला असं चोळून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने आपल्याला ही भाकरी अशी फिरून फिरून गोल बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने मी इथं भाकरी थापून घेतलेली आहे. तर भाकरी भाजण्यासाठी इथं मी तवा तापत ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ही भाकरी अशी हळूच उचलून घ्यायची आणि एवढी पातळ मी थापलेली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम हळूच अशी सोडून द्यायची. भाकरी जर तुम्ही अशा पद्धतीने टाकली तर तुमच्या भाकरीला अजिबात फोड्या येणार नाहीत. हातावरती थोडंसं पाणी घेऊन व्यवस्थित असं सगळीकडे लावून व्यवस्थित असं पाणी लावून घेतलं. आता त्यानंतर असं उलटाने कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अशी पलटी मारून घ्यायची आहे. गॅस मी फुलच ठेवला आहे बरं का आणि आत्ता गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. तर आता इथं 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. भाकरी पलटवून पाहूया. तर हे पहा व्यवस्थित त्याशी सगळ्या साईडून आपली ही बाजरीची भाकरी भाजलेली आहे. तर आता हा तवा जो आहे तो मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून देणार आहे आणि ही बाजरीची भाकरी आपल्याला गॅसवरती अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चिकनच्या रस्सा भाजीमध्ये बाजरीची भाकरी बनवून खा, खरंच खूप छान लागते. अशा पद्धतीने पलटून पलटून आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची. तर अशा पद्धतीने ही भाकरी मी व्यवस्थित अशी दोन्ही साईडून भाजून घेतलेली आहे. तर आता अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा आपण भाकरी बनवून घेऊया. तर इथे मी अशाच पद्धतीने सर्व भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. तर आता सगळे पदार्थ हे बनवलेले एका प्लेटमध्ये सर्व करूया. सर्वात पहिले इथं चिकनचा रस्सा घेऊया आणि पिवळा रस्सासुद्धा घेतला, तसंच बाजरीची भाकरीसुद्धा घेतली. तर आता इथं कण्यासुद्धा घेतलेल्या आहेत. चिकन आहे म्हटलं तर कांदा आणि लिंबू तर पाहिजेच, त्याशिवाय मजा नाही. तर आजची आपली ही आकाडी थाळी खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही आकाडी थाळी बनवण्याचा नक्कीच ट्राय करा. मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.